भारताचा कम्युनिस्ट मार्क्सवादी पक्षाचे शेतकऱ्यासाठी बँक विरोधात आंदोलन. आंदोलनावेळीच राष्ट्रीयकृत बँकेची तात्काळ मीटिंग, शेतकऱ्यांचे विड्रॉल दिल्या जातील. बातमी महागाव. नैसर्गिक अतिवृष्टीच्या आपत्तीमुळे शेतमालाचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होऊन शेतकऱ्यांचे जीवन जगणेसुद्धा कठीण झाली आहे. त्यात महागावतील राष्ट्रीयकृत बँकांत भारतीय स्टेट बँक शाखा महागाव, युनियन बँक शाखा मुडाणा व महागाव सेंट्रल बँक शाखा फुलसांगी व सवना आणि ग्रामीण बँक शाखा हिवरा यांच्याकडून आजही हजारो शेतकऱ्यांचे शेती उत्पन्नाची कापूस, सोयाबीन, हळद, ऊस इत्यादी पिकांची व स्वउत्पन्नाची रक्कम बँक व्यवस्थापकांनी शेतकरी थकीत असलेल्या विड्रॉल थांबलेला आहे आणि थकीत कर्ज भरण्याची सक्ती करत आहेत. हे अन्यायकारक आहे. याबाबत संदर्भातील बाबीनुसार कर्ज वसुलीला स्थगिती असून कर्जाची पूर्ण गठण करणे आवश्यक आहे. तरीही बँका शेतकऱ्यांना अडवीत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीतून मिळालेली थकीत रक्कम बेकायदेशीर आढळून ठेवली असून हे सरळ शेतकऱ्यांच्या हक्कावर घाला घालण्याचे बँकांचे षडयंत्र आहे, असा घणाघाती आरोप करत मार्क्सवादी कम्युनिटी पार्टीनं 30 डिसेंबर रोजी महागाव तहसील कार्यालयाच्या परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो शेतकऱ्यांनी सहभाग घेतलेला होता. सदर आंदोलनाचा धसका घेऊन तहसीलदार यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या मॅनेजर यांना बोलावून तात्काळ मीटिंग घेण्यात आली. सदर मीटिंग पार पडल्यानंतर सर्व बँकांच्या मॅनेजरने कुठलीही अडवणूक न करता सर्व शेतकऱ्यांना विड्रॉल दिल्या जातील असे आश्वासन दिले. समता न्यूज मराठीसाठी ग्रामीण परिसर किसान वार्ता महागाव. मी युनियन बँक ऑफ इंडिया मुडाणा शाखाचा शाखाधिकारी आहे. माझं नाव विनयराज टेंकाळे. काय होतं की म्हणजे शासनाचा GR येण्याच्या आधी शासनाचा असा नियम होता की शासनाचे जे काही अनुदान येत होते थकीत कर्जाच्या बचत खात्यामध्ये ते देण्यात यावे असा नियम होता, GR होता. त्याप्रमाणे आम्ही देत होतो. काय होतं की जेव्हा कर्ज खाते थकीत होते तर ते फ्रीज होतं, वरूनच सेंट्रल ऑफिसमधून फ्रीज होत असतात आणि दररोज आम्हाला जे कोणी पैसे काढण्यासाठी येतात ते थकीत खाते आम्हाला चालू करण्यासाठी रिजनल ऑफिस, आमचं रिजनल ऑफिस अमरावतीला आहे, त्यांना आम्हाला दररोज पाठवावं लागतं. तर तिथून ते चालू होतं. त्यामुळे तिथे सुद्धा ते लोक पाहत असतात की पैसे कशाचे आलेले आहेत, काय आहे. त्यामुळे आम्हाला फार बारकाईने या गोष्टी लक्ष देऊन कराव्या लागतात. पण आता जे नवीन GR आलेलं आहे की कर्ज वसुलीस पूर्ण म्हणजे थांबवण्यात यावी, तर त्या बाबतीमध्ये आम्हाला थोडा संभ्रम होता. कारण आमचे जे क्षेत्रीय कार्यालय आहे किंवा झोनल ऑफिस पुण्याला आहे तिथले आमचे काही अधिकारी सुद्धा म्हणजे काय म्हणतो आपण त्याला संभ्रमात होते की देऊ शकतो नाही. त्यामुळे मी थोडा वेळ घेत होतो. इव्हन मी LDM साहेबांनाही बोललो होतो. साहेब म्हणत होते की कर्ज वसुली थांबवलं असल्यामुळे तुम्ही ही कर्जाचे पैसे सुद्धा देऊ शकता. परंतु आमच्या क्षेत्रीय कार्यालयातून मला म्हणजे अधिकृत काही माहिती येत नसल्यामुळे मी काही जणांना नाही म्हटलं होतं. तर आज आमची जी मीटिंग झाली आणि स्टेट बँक ऑफ इंडिया महागाव, सेंट्रल बँकेचे सवना आणि फुलसांगी इथले सर्वजण देत आहेत आणि आम्ही यापुढूनही देत राहू. पिकाचे जे पैसे असतील तिथे तसं 1 वर्षाचं त्यांनी ठेवलेलं आहे, तर 1 वर्षापर्यंत पिकाचे पैसे असो कोणतेही पैसे अडवण्यात येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी बिलकुल यावे. फक्त एक विनंती आहे की येताना एक अर्ज लिहा की माझे पिकाचे पैसे जे जमा झालेले आहेत ते कृपया आम्हाला देण्यात यावे. कारण यावेळेस नापिकी जास्त झालेली आहे. पुढच्या हंगामामध्ये आम्ही कर्ज भरू. एवढं एक जरी तुम्ही पत्र आम्हाला दिलं ते आम्ही आमच्या रेकॉर्डला ठेवू शकतो, जेणेकरून आमच्या कोणी क्षेत्रीय कार्यालयात कोणी आलं तर आम्ही त्यांना सांगू शकतो. एवढं करा.